जेजुरीमध्ये ट्रकनं वारकऱ्यांना चिरडलं। 3 महिला वारकऱ्यांचा यामध्ये मृत्यू। 4 महिला वारकऱ्यांवर उपचार सुरू। जेजुरीतील भोंगळे मळ्याजवळ घडली दुर्दैवी घटना। वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली जेजुरी अपघातातील जखमींची भेट। जखमी महिला वारकऱ्यांची केली विचारपूस। मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत। सुनेत्रा पवार यांची माहिती। अभिजित दिपके यांच्या दिल्लीमधल्या 20 तारखेच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा। जिथे असाल तिथून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। तर सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याची केली मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावे नवा विक्रम। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत फडणवीस 3ऱ्या स्थानी। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे। लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली। सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणी एकट्या बीड जिल्ह्यातील केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना वगळलं। साकेनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर कारवाईला विलंब। आठवड्यानंतरही कंत्राटदाराकडून पालिकेच्या नोटीसीला उत्तर नाही। कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया रखडली। मुंबईचे उपमहापौर संजय घाडींचं आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र। दहिसरहून ये जा करताना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा दाखला देत मुंबई शहरामध्ये घर देण्याची केली मागणी। अतिरिक्त आयुक्तांच्या भायखळ्यातील रिक्त बंगल्यासाठी घाडींचे प्रयत्न सुरू। मुंबईत पायधुनीत 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार। संतप्त नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। नराधमाला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ। ठाण्यातील 3 हातनाका परिसरात बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर आदळला। वाढदिवसाच्या बॅनरवरून प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्याने 2 नर्सेसना विषबाधा। गजानन महाराजांच्या वारीमध्ये वाटलं जाणार होतं हे शीतपेय। एफडीएनं शीतपेय केलं जप्त। शीतपेय कोण वाटणार होतं याचा तपास सुरू। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील शेवटच्या शिरोळ बंधाऱ्याला भगदाड। बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यानं वाहतूक थांबली। शिरोळ कुरुंदवाड बहिरेवाडी दरम्यान वाहतूक ठप्प। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची आजची सुनावणी पूर्ण। सुप्रीम कोर्टाच्या राम मंदिर ट्रस्टला नोटीस। कोर्टानं एसआयटी कडून मागवला आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल। राम मंदिर दानचोरी प्रकरणी पुढची सुनावणी 20 जुलैला 4 याचिकांवर झाली एकत्रित सुनावणी। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे तिकिटासाठी धडपड। बुकिंग सुरू होताच काही मिनिटांमध्येच आरक्षण फुल। राज्यातील धरणसाठा 43.70% मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 14% कमी पाणीसाठा। पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये 53.59% साठा। मराठवाड्यातील अनेक मोठे आणि लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षाही कमी पाणी। पालघरच्या बोईसर मनोर मार्गावर गुरे चोरीचा थरार। 3 गायी 2 बैल स्कॉर्पिओमध्ये भरून पलायन करण्याचा होता प्रयत्न। गोरक्षकांकडून चोरट्यांचा वाहनांचा 2 तास पाठलाग। थरारक पाठलागाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा 16वा दिवस। प्रकृती खालावली। वजन 7.8 किलोनं घटलं तर रक्तदाबही कमी। कथित परीक्षा गैरव्यवहाराविरोधात जंतर मंतरवर हे उपोषण।
थायलंडची राजधानी बँकॉकमधल्या नाईट पबमध्ये भीषण आग, 27 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू, 63 जण गंभीर जखमी, जीव वाचवण्यासाठी टॉयलेटमध्ये आश्रय, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. रशियात लष्करी सरावादरम्यान मोठी दुर्घटना, मशीन गनवरच्या ताबा सुटला, त्यामुळे अंदाधुंद गोळीबार, सैनिकांनी वेळेत बचाव केल्यानं सुदैवानं मोठी जीवितहानी टळली.